दररोजच्या 10 गणितचे प्रश्न या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे बघा, वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते, तर त्यांचे आजचे वय काढा. मित्रांनो, आजची वय काढायची आहे. बघा आता कोण कोण आहे? वडील आणि मुलगा हे दोघ जण आहेत. त्यांच्या आजचे दिले, आजच्या वयाचे गुणोत्तर वडिलाचं 7x आहे आणि मुलाचं 2x आहे. तर 5 वर्षापूर्वी मग काय, 5 वर्षापूर्वी किती होणार त्यांचं? 7x वजा 5 आणि 2x वजा 5. तर वयाचे गुणोत्तर किती झाले? 5 वर्षापूर्वी किती होते? 6:1 होते. तर आजची वय काढा. मग बघा 7x वजा 5 भागिले 2x वजा 5 बरोबर किती होईल? 6:1. आता तिरकस गुणाकार करायचा. 1 ने 7 ला गुणा, 7x वजा 5 5 बरोबर 6 गुणे 12x वजा 6 30. हे असं समीकरण बनलेलं आहे. आता बघा गुणाकार बरोबर आहे. आता 7x इथं किती होतं? 2x बरोबर आहे. 2 ने गुणायचं, 7 7 7x झालं आणि 5 5. आता काय होणार बघा, आता मोठ्याकडे लहानाने जायचं असते, म्हणजे 12x वजा 7x बरोबर मग किती राहिलं? 5x शिल्लक राहिलेला आहे. आता हे वजा 5 आहे, हे वजा 30 आहे. इकडे आल्यानंतर बरोबर चिन्हाच्या अधिक होणार म्हणजे 30. तर वजा किती आलं? अधिक 25 आणि ही 5x. मग x किती मिळाला मित्रांनो? 25 बरोबर 5x. मग x बरोबर 25 भागिले 5. 5 25. तर x तुमचा मित्रांनो मिळालेला आहे 5. आता x भेटला. तुम्हाला कधीच विचारले वय, तर आजचे वय विचारले. आजचे वय बघा इथं आहे. मग काय होणार आहे? 7 गुणिले 5 7 5 35. हे 35 वय वडिलांचे आलेले आहे आणि 2 गुणिले 5 तर 5 गुणे 10. 35 10 वडिलांचं 35 आलं, मुलाचं 10 आलेलं आहे. हा प्रश्न मित्रांनो ऑप्शन वर गेल्यावर कन्फ्युजन होऊ शकतं. शक्यतो आपल्या बेसिक पद्धतीने सोडवलं तर 1 मार्क मिळून जाईल. चला पुढील प्रश्न बघा. आता बघा खालील आकृतीतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या पर्यायातून निवडा. आता मित्रांनो बघा, आपल्याला कुठला अंक काढायचा आहे? ह्या त्रिकोणातला अंक काढायचा आहे. म्हणजे काय केले बघा, आता ह्याचं लॉजिक म्हणून त्याला लॉजिक बसलं पाहिजे, तर तुमचं उत्तर बरोबर येते. आता 7 आपला कसा येऊ शकतो रे बाबा? आता 39 अधिक 10 ची बेरीज करा, तर किती येणार आहे? 49. आता 49 कितीचं वर्गमूळ आहे म्हणून? 7. तर बघा 7 आहे. त्याच पद्धतीने आता दुसरा आहे बघा 15 अधिक 10 बरोबर किती आले रे? 25. 25 म्हणल्यानंतर किती वर्गमूळ आहे? 5. मग आता इथं तसंच काय होणार? 80 अधिक 1 तर किती झालं? 81. किती वर्गमूळ आहे? नवी 81. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न. आता खालील उदाहरण सोडवा. मित्रांनो, उपक्रम जर चांगला वाटत असेल तर YouTube चॅनलला सबस्क्राइबर करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक टाका किंवा कमेंट भी करा. चला खालील उदाहरण सोडवा. आता बघा काय, कंसामध्ये 13 गुणिले 3 वजा 6 भागिले 11 गुणिले 2 अधिक 6 वजा 2. कंचू भागो बेवनुसार काय सोडवणार आपल्याला? तर कंस सोडवावा लागणार आहे आपल्याला. मग कंसच्या क्रिया करून घ्या. अगोदर काय करणार?
13 त्रिक 39, 39 वजा 6 केल्यानंतर तुमचं उरलं 33. कंस आहे याला भागिले 11 गुणिले 2 अधिक 6 वजा 2. ह्याला बी कंस टाकला तर काही प्रॉब्लेमच नाही. पण ठीक आहे, आता काय करणार, 33 भागिले 11 गुणिले 33 भागिले 11 गुणिले 2 हा टाका असा कंस. त्यानंतर अधिक चिन्ह आहे असं 6 वजा 2. आता बघा 11 त्रिक 33, 3 दुने 6 अधिक 6 वजा 2. आता अधिक 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 6 12 वजा 2 बरोबर 10. तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे 10. तुमचं उत्तर आलेलं ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न मित्रांनो पाहू. पुढला प्रश्न बघा, नेक्स्ट क्वेश्चन. एकूण त्रिकोणाची संख्या मोजा. हा प्रश्न परीक्षेला सर्वोत्कृष्ट परीक्षेला येऊन गेलेले आहे. अनेक प्रश्न मित्रांनो 10 प्रश्नासाठी 15 मिनिटाचा वेळ तुम्ही काढायचा, 100% बघायचा. आता बघा 11 टाकून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7. या सर्वांची बेरीज जर केली तरी तुमचं त्रिकोण मिळतात. 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 बरोबर. सगळ्यांची बेरीज करा. किती बेरीज? 3 3 6 4 10 5 15 15 6 21 21 अधिक 7 तर 28 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 4. आता मित्रांनो ही बी चालेल किंवा त्रिकोणाची संख्या मोजायची असेल तर 7 च्या पुढील शेवट संख्या आहे 7, पुढील संख्या काय 8 भागिले 2 जरी केले तरी तुमचं उत्तर येणार आहे. वेगवेगळे चोक 8 7 चोक 28 असं जरी केलं तरी तुमचं उत्तर येणार आहे. आता पुढील प्रश्न मित्रांनो, पंढरपूर मधील जे मित्र आपले व्हिडिओ बघत असतील तर 16 तारखेपासून न्यू बॅच फास्ट बॅच सुरू करणार आहे. तर चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे गणित जर शिकायचं असेल तर जय हिंद करिअर अकॅडमीला व्हिजिट करा. आपला क्लासचं टायमिंग आहे 9 वाजता, बरोबर 9 वाजता चालू होते. आणि त्यानंतर आपला पत्ता आहे केबीपी कॉलेजच्या समोरील पेट्रोल पंपाच्या रस्त्याच्या कडेले विहार पॅरामेडिकल कॉलेज या ठिकाणी आपला क्लासचा पत्ता आहे. तरी व्हिजिट करा. जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी 100% फास्ट बॅचचा आनंद घ्या किंवा शिकून घ्या. चला पुढील प्रश्न बघा. काय बघा 3, 10, 29, 66 प्रश्नचिन्ह असा प्रश्न आहे. आता ही बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. आता लॉजिक लावा मित्रांनो. ही संख्या तुम्हाला कशाच्या आसपास दिसतात, म्हणजे एकदम संख्या वाढत गेल्या, एक तर घन असेल किंवा एक तर वर्ग असेल. मग काय असू शकते बघा 1 अधिक 1 चा घन अधिक 2, 1 चा घन अधिक 2 काय 1 चा घन 1 अधिक 2 बरोबर किती झालं मित्रांनो 3 झालेला आहे. परत 2 चा घन अधिक 2, 2 चा घन 8 अधिक 2 किती आले 10 बघा 3 10. त्यानंतर बघा 3 चा घन अधिक 2, 3 चा घन 27 अधिक 2 बरोबर 29 बघा. पुढील मग काय येणार आहे की आता त्यानंतर 4 चा घन दिला, 4 चा घन 64 अधिक 2 बरोबर 66 हे उत्तर आहे. आता बघा क्रमगत वाढत गेले 1 चा घन 2 चा घन 3 चा घन 4 चा घन. मग काय येणार 5 चा घन अधिक 2, 5 चा घन 125 अधिक 2 बरोबर 127 तुमचं फायनल उत्तर याला पाहिजे. प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी 127 हा ऑप्शन येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो लॉजिक लिहून घ्या. चला पुढील प्रश्न आहे. आता बघा एका सांकेतिक भाषेत आता बघा कसं दिलं हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. आता 569 साठी काय दिले स्मॉल इज बॅड बघा. परत दुसरं काय दिले 857 साठी
बॅड अँड उगली. त्यानंतर बघा 918 बरोबर बॉय इज उगली. असं आले तर विचारले का आपल्याला स्मॉल या शब्दासाठी कुठला अंक येईल असा प्रश्न आहे. आता बघा जे दोन ठिकाणी इक्वल आहेत ती असे आपल्याला ओळखायचे आहेत. म्हणजे कसं बघा आता उगली उगली हे दोन आहेत बरोबर आहे. म्हणजे ह्या दोघात कुठला सिमिलर अंक आहे किंवा समान अंक आहे तर बाबांनो ही 8. कुठला आहे बाबांनो 8. म्हणजे उगलीसाठी कुठलं अक्षर आलं 8. त्यानंतर बघा आता दुसरं समान काय वाटते इज. इज इथे काय इथे आणि वरच्या तर खालच्या फरक पडताय. कुठला अंक समान आहे बाबांनो हा अंक समान आहे 9 आहे. इज साठी काय येणार आहे 9. त्यानंतर बघा आता बॅड कुठे आहे बघा इथे एक बॅड आहे आणि इथे एक बॅड आहे. आता वरच्या कुठले दोन समान अंक आहेत 5 5 आणि 5. आता संपलेलंच आहे दुसरं काय राहिलं आहे मग 6 साठी स्मॉल येणार आणि एक बॉय साठी येणार. तर विचारले का आपल्याला स्मॉल साठी काय येणार आहे आपलं 6 11 येणार आहे. चला मित्रांनो हे लॉजिक आहे. लॉजिक बऱ्यापैकी बसतं. पुढील प्रश्न बघा. आता पुढील प्रश्न बघा पुढील पैकी कोणत्या पर्यायातील त्रिकूट हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. त्रिकूट म्हणजे काय काटकोन त्रिकोण. असं काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि ए बी सी प्रमाण झाले. समजा आता तुम्ही विचार करा ह्याच्यावरूनच आपण कर्ण ह्याचा म्हणजे ए सी 13 ठेवू. एक बाजू 5 ठेवू एक बाजू 12 ठेवू बरोबर आहे. आता ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज आणि ह्या वर्गाची बेरीज काय आली पाहिजे समान आली पाहिजे. 12 चा वर्ग 144. आता 13 चा वर्ग मित्रांनो किती आहे सुरुवातीला 169. काय आली पाहिजे याची बेरीज. 5 चा वर्ग 25 तर किती आली 169. म्हणजे हे त्रिकोण काय बरोबर आहे. चला पुढील प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढे 60 किमी प्रति तास वेगाने जाणाऱ्या रेल्वेची लांबी 280 मीटर आहे. त्या रेल्वेला 220 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. आता बघा रेल्वेची लांबी अधिक त्या रेल्वे 220 प्लॅटफॉर्मची लांबी यांची अगोदर बेरीज करून घ्यायची. 280 अधिक 220 बरोबर किती आहे मित्रांनो 500. 500 टोटल अंतर काय झालं काय भेटलं आपल्याला अंतर भेटलंय. कशामध्ये भेटलंय मीटर मध्ये. कशामध्ये भेटलेलं मीटर मध्ये अंतर भेटलेलं आहे. आता हे मीटर मध्ये भेटल्यानंतर तुम्हाला वेग सुद्धा किलोमीटर मध्ये करावा लागेल किलोमीटर प्रति सेकंद. आता हा 60 आहे ह्याचं मीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी फक्त ह्याला 1000 ने गुणायचं. मग हे झालं हे सुद्धा मीटर मध्ये झालेलं आहे. आता तुम्हाला काय काढायला लावलं वेळ काढायला लावलेला आहे. मग वेळ कसं काढणार बघा 60 वर किती शून्य येणार 60,000 भागिले 3600 बरोबर इथं बरोबर. आता अंतर इथं म्हणणार अंतर किती आहे 500 भागिले वेळ मिळणार आहे. ते कसं गुणाकार करा अगोदरची वेळ बाजूला काढून घ्या. वेळ येते एका साईडला ठेवा वेळ 3600 गुणिले 500 भागिले 60,000. आता बघा या 2 शून्य 2 शून्य कट या 2 शून्य 2 शून्य कट 6 6 36 6 पंचे 30 सेकंद. तर वेळ किती मिळाला मित्रांनो 30 सेकंद. तर 30 सेकंद ऑप्शन कुठे आहे ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढे बघा पुढील प्रश्न बघा नेक्स्ट प्रश्न. हा आता हा प्रश्न सुद्धा परीक्षेच्या वेळेस गुंतवून टाकणारा हा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन वर सुद्धा सुटते पण आपण जरा बेसिक पद्धतीनेच घेऊ. आपला महत्त्वाचा उद्देश काय मित्रांनो बेसिक पद्धतीने गणित शिकवणे.
आता बघा काय म्हणते बघा, संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज 103 आहे तर नितीन किती वर्षाचा आहे. आता मित्रांनो अगोदर किती जण आहेत ते बघायचे, लिहून घ्यायचं. कोण कोण आहे, संजय, त्यानंतर किरण, नितीन आणि किरण, हे तिघ जण आहेत आणि ह्यांची बेरीज दिलेली आहे वयांची 103 दिलेली आहे. आता बघा मित्रांनो काय म्हणते, संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे किरणचं जर समजा x वय म्हणलं तर दुप्पट काय, म्हणजे 2x कोण येणार आहे, संजय येणार आहे. आणि संजय पेक्षा नितीन किती वर्षांनी मोठा आहे बाबांनो, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी मोठा आहे. आणि सगळ्यांची बेरीज दिली म्हणून काय येणार आहे, अधिक चिन्ह येणार. आता अधिक चिन्ह आहे ती बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होणार. अधिक हे अधिकचं वजा 3 तर किती उरलं मित्रांनो, तर 100 उरलेलं आहे. मग आता बघा की 2x अधिक 2x अधिक x बरोबर, मग किती x झालं, 5x. 5x बरोबर बघा प्रश्न नेक्स्ट मित्रांनो, संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 आहे तर नितीनचे वय काढायचं आहे. सोडवताना मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला, तिघांची नाव लिहून घ्या. पहिल्यांदा कोण आहे, संजय. संजय झाल्यानंतर दुसरा कोण आहे, नितीन. आणि तिसरा आहे किरण. आणि यांची सर्वांची बेरीज दिलेली आहे 103. काय म्हणते बघा, संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. आता किरणचं वय समजा x मानलं, संजयचं दुप्पट येणार आणि नितीन किती येणार, मग संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. आता बेरीज दिली म्हणून प्लस चिन्ह टाका. आता लक्ष द्या 103. आता या आणि 3 आपल्याकडे गेला वजा होणार, 103 वजा 3 बरोबर 100. मग काय शिल्लक राहिले, 2x अधिक 2x अधिक x, टोटल बेरीज आली 5x बरोबर 100. तर x बरोबर 100 भागिले 5 तर किती आलं, x आला 20 5 100. आता बघा x च्या ठिकाणी मला संजयचं वय काढा, 2 गुणिले 20 बरोबर 40 कोणाला, संजय आलेला आहे. आणि दुसरा 2 गुणिले 40 अधिक 3 बरोबर 43. 43 आला नितीन आणि x नुसता म्हटलं तर 20 आला कोण, किरण. तर आपल्याला विचारले प्रश्न कोणाचं, तर नितीनचं वय. नितीनचं वय आहे 43. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद मित्रांनो.